नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विषय इतिहास पाठ 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम या पाठाचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो आहे इंग्रजांची आर्थिक धोरणे. इंग्रजांची आर्थिक धोरणे प्राचीन काळापासून भारतावर आक्रमणे होत राहिली. अनेक आक्रमक भारतामध्ये स्थायिक झाले. ते भारतीय संस्कृतीशी समरस झाले. त्यांनी जरी येथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाहीत. भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाहीत. परंतु इंग्रजांचे मात्र तसे नव्हते. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते. औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली. औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती आणि या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली. त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला. परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण झाले. आता हे आर्थिक शोषण कशा पद्धतीने झाले तर पहा की औद्योगिक क्रांतीच्या काळात हा जमा होणारा जो महसूल आहे तो इंग्लंडमध्ये न पाठवता त्याचा उपयोग भारतातील कच्चा माल खरेदी करण्यासाठी भांडवल म्हणून केला जाऊ लागला. इंग्लंडमध्ये महसूल न पाठवता त्याचा उपयोग भारतातील कच्चा माल खरेदी करण्यासाठी भांडवल म्हणून केला जाऊ लागला. तसेच स्वस्त दरात कच्चा माल खरेदी करून इंग्लंडला पाठवला जात असे. त्याचे पक्क्या मालात रूपांतर करून पुन्हा भारतात आणून प्रचंड किमतीला विकून अमाप नफा मिळवला जात असे. तसेच भारत देश कच्चा माल पुरवणारी भूमी व ब्रिटिश मालाच्या विक्रीसाठी खात्रीची बाजारपेठ बनली आणि त्यामुळे भारतातील पक्क्या मालाचे उत्पादन आहे हे पक्क्या मालाचे उत्पादन जवळजवळ बंद झाले. म्हणजेच भारत देश कच्चा माल पुरवणारी भूमी व ब्रिटिश मालाच्या विक्रीसाठी खात्रीची बाजारपेठ बनली आणि यातूनच ब्रिटिशांनी भारतीयांचे आर्थिक शोषण करण्यास सुरुवात केली. पहा की त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे जमीन महसूल विषयक धोरण. इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था जी होती ही खेड्यातील अर्थव्यवस्था कशी होती तर खेड्यातील अर्थव्यवस्था ही स्वयंपूर्ण होती. शेती व इतर उद्योग यांच्याद्वारे गावच्या गरजा ज्या आहेत या गावच्या गरजा गावातच भागत होत्या. तसेच जमीन महसूल हे राज्याच्या उत्पादनाचे प्रमुख साधन होते. इंग्रजपूर्व काळात पिकानुरूप शेतसारा आकारला जात असे. पीक चांगले आले नाही तर शेतकऱ्यांना शेतसाऱ्यामध्ये सूट मिळत असे. पीक जर चांगले आले नाही तर शेतसारा भरण्यामध्ये शेतकऱ्यांना सूट मिळत असे. तसेच महसूल प्रामुख्याने धान्य रूपाने घेतला जात असे आणि शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली जात नसे. शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली जात नसे. ही स्थिती केव्हाची होती तर इंग्रजपूर्व काळातील. जमीन महसूल विषयक जे धोरण आहे हे जमीन महसूल विषयक धोरण इंग्रजपूर्व काळातील होते. मग ते कसे होते? इंग्रजपूर्व काळातील जे जमीन महसूल विषयक धोरण होते त्यामध्ये खेड्यांची अर्थव्यवस्था ही स्वयंपूर्ण होती. शेती आणि अन्य उद्योग यातून गावाच्या गरजा
गावातच भागत असे. म्हणजेच अर्थव्यवस्था कशी होती तर स्वयंपूर्ण होती. जमीन महसूल हे राज्याच्या उत्पादनाचे प्रमुख साधन होते. राज्याच्या उत्पादनाचे प्रमुख साधन कोणते होते तर जमीन महसूल हे राज्याच्या उत्पादनाचे प्रमुख साधन होते. तसेच पिकानुरूप शेतसारा आणि तोही धान्याच्या रूपाने द्यावा लागत असे. पीक चांगले आले नाही तर शेतसाऱ्यामध्ये सूट मिळत असे आणि शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी जमीन काढून घेतली जात नसे. हे जे धोरण होते हे धोरण इंग्रजपूर्व काळातील होते. हे धोरण इंग्रजपूर्व काळातील होते. आता पहा की ब्रिटिश राजवटीतील धोरण कसे होते. इंग्रजांच्या राजवटीतील जमीन महसूल विषयक धोरण कसे होते तर उत्पादन वाढवण्यासाठी इंग्रजांनी जमीन महसूल पद्धतीमध्ये काय केलेले आहेत तर महत्त्वाचे बदल केले. उत्पादन वाढवण्यासाठी इंग्रजांनी जमीन महसूल पद्धतीत महत्त्वाचे बदल केले. ते बदल कोणते होते तर इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली. जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली. त्याचप्रमाणे पहा की रोख रकमेत व ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती होती. शेतसारा कसा भरायचा तर तो शेतसारा रोख रकमेत व ठराविक वेळेत शेतसारा भरणे अशी सक्ती केलेली होती आणि शेतसारा वेळेत न भरल्यास त्या शेतकऱ्याची जमीन जप्त केली जात असे. शेतसारा वेळेत न भरल्यास त्या शेतकऱ्याची जमीन जप्त केली जात असे असा नियम होता. तसेच महसूल गोळा करण्याची इंग्रजांची पद्धत भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी होती आणि याच्यामुळे काय झालेले आहे तर शेतकऱ्यांचे शोषण होत असे. यामुळे शेतकऱ्यांचे शोषण झाले. म्हणजेच इंग्रजांच्या राजवटीतील महसूल विषयक धोरण कसे होते तर जमिनीची मोजणी करून क्षेत्रानुसार शेतसारा आकारला जाऊ लागलेला होता. त्याचबरोबर शेतसारा पैशांच्या स्वरूपात व मुदतीपूर्व भरण्याची सक्ती केली गेलेली आहे. म्हणजेच शेतसारा पैशाच्या स्वरूपात व मुदतीपूर्वी भरण्याची सक्ती केली गेली. तसेच वेळेत शेतसारा न दिल्यास काय केले जात असे तर शेतकऱ्यांच्या जमिनी या जप्त केल्या जात असे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी महसूल पद्धती असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण झाले. म्हणजेच इंग्रजांच्या राजवटीमध्ये जमीन महसूल विषयक धोरण हे शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणास कारणीभूत ठरले. आता की पहा की नवीन जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम. नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम. मग हे परिणाम काय झाले तर नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम झाले. याचा जो परिणाम आहे तो ग्रामीण जीवनावर मोठ्या प्रमाणावर झाला. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीत शेतकरी पीक विकू लागले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीत शेतकरी पीक विकू लागला. त्याचबरोबर व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्याचा माल खरेदी करू लागले. म्हणजेच व्यापारी व दलाल हे शेतकऱ्यांचा जो माल आहे हा माल खरेदी करत असताना कमी किमतीमध्ये खरेदी करू लागले. प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमिनी गहाण टाकून कर्ज काढावे लागत असे. शेतसारा भरण्यासाठी सावकाराकडे जमिनी गहाण टाकून तो शेतसारा भरावा लागत असे किंवा कर्ज भरावे लागत असे. त्यामुळे काय झालेलं आहे तर शेतकरी कर्जबाजारी झाले. तसेच कर्जफेड झाली नाही तर त्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागत असे. सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी हे सर्व शेतकऱ्यांचे शोषण करत असे. म्हणजे सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी या लोकांनी शेतकऱ्यांचे शोषण करण्यास सुरुवात केली. तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो
नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम कोणते झाले? नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम कोणते झाले? तर कोणते परिणाम झालेले आहेत? तर ते परिणाम अनिष्ट परिणाम झालेले आहेत आणि जास्तीत जास्त प्रमाणात ते ग्रामीण जीवनावर झालेले आहेत. मग त्यामध्ये रोखीने शेतसारा भरण्यासाठी शेतकरी मिळेल त्या भावाने आपले पीक विकू लागलेलं आहे. त्याचबरोबर दलाल, व्यापारी यांनी काय केलेलं आहे तर कमी दरात धान्य खरेदी करत असे आणि शेतकऱ्यांची फसवणूक करू लागले. त्याचबरोबर साऱ्यासाठी शेतकरी म्हणजे सारा भरण्यासाठी शेतकरी जमिनी गहाण ठेवू लागले आणि त्यामुळे ते काय झालेले आहेत तर कर्जबाजारी झाले. शेतसारा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी सावकाराकडे जमीनदारांच्याकडे गहाण ठेवल्या आणि त्याच्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी झाला. कर्ज फेडता न आल्यास त्यांना जमिनी विकाव्या लागल्या. कर्ज फेडता न आल्यास शेतकऱ्याला जमिनी विकाव्या लागल्या आणि यातूनच सरकार, जमीनदार, सावकार व व्यापारी हे शेतकऱ्यांचे शोषण करत असे. पहा की त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे शेतीचे व्यापारीकरण. शेतीचे व्यापारीकरण. पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असे. शेतकरी काय करत असे तर आपल्या शेतामध्ये अन्नधान्य प्रामुख्याने पिकवत असे की त्याला त्याच्या गरजा त्यातून भागत असे. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे. कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले, म्हणजेच सक्ती करू लागले. इंग्रज सरकारने काय केलेलं आहे तर कापूस, नीळ, तंबाखू, चहा अशी जी नगदी पिके आहेत या पिकांना प्रोत्साहन हे इंग्रज सरकारने दिलेले आहे. का दिलेलं आहे तर अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी ही पिके होती. मग ती पिके कोणती होती? कापूस, नीळ, तंबाखू, चहा अशी जी नगदी पिके आहेत ही नगदी पिके नफा मिळवून देणारी होती आणि म्हणून इंग्रज सरकारने ती पिके पिकवण्यावर शेतकऱ्यांवर सक्ती केलेली आहे आणि नफा मिळवून देणाऱ्या व्यापारी पिकांवर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेलाच शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. परत एकदा पहा, शेतीचे व्यापारीकरण. पूर्वी शेतकरी काय करत असे तर पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असे. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे. पण इंग्रज सरकारने कापूस, नीळ, तंबाखू, चहा ही जी नगदी पिके आहेत ही नगदी पिके पिकवण्यास प्रोत्साहन दिलेले होते. का दिलेले होते तर या पिकातून जास्तीत जास्त नफा मिळत असे. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा ही जी पिके आहेत, कोणती पिके? कापूस, नीळ, तंबाखू, चहा ही पिके अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा जास्त नफा मिळवून देणारी होती. म्हणजे शेतीचे व्यापारीकरण म्हणजेच काय तर नफा मिळवून देणाऱ्या व्यापारी पिकांवर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेलाच शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. शेतीचे व्यापारीकरण म्हणजेच काय तर नफा मिळवून देणाऱ्या व्यापारी पिकांवर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. पहा की त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे दुष्काळ. 1860 ते 1900 या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले, परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ निवारण्यासाठी पुरेसे प्रयत्न केलेले नाहीत. इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ निवारणासाठी पुरेसे प्रयत्न केलेले नाहीत. तसेच पाणी पुरवठ्याच्या योजनांवर त्यांनी फारसा खर्चही केला नाही. त्या कालखंडामध्ये दुष्काळ पडलेला होता
आणि इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ निवारण्यासाठी कोणताही पुरेसा प्रयत्न केलेला नाही. तसेच पाणी पुरवठ्याच्या कोणत्याही योजना यावर फारसा खर्च केलेला नाही. पहा की त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत सुधारणा. वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत सुधारणा. इंग्रजांनी व्यापार वाढीसाठी आणि प्रशासनाची सोय यासाठी भारतात वाहतूक व दळणवळण यांच्या आधुनिक सोयीसुविधा निर्माण केलेल्या आहेत. कशासाठी केलेल्या आहेत तर व्यापार वाढीसाठी आणि प्रशासनाची सोय ही कोणाची होती तर इंग्रजांची वाढवण्यासाठी. इंग्रजांच्या व्यापारामध्ये वाढ आणि प्रशासनाची सोय करण्यासाठी त्यांनी भारतामध्ये वाहतूक व दळणवळण यांच्या आधुनिक सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर दिलेला आहे. त्यामध्ये पहा की कोलकाता व दिल्ली यांना जोडणारा महामार्ग त्यांनी बांधला. कोलकाता व दिल्ली यांना जोडणारा महामार्ग त्यांनी बांधला. तसेच पहा की 1853 साली मुंबई ते ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली. त्याच वर्षी तारायंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतामध्ये सुरू केली. तारायंत्रणाद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली. पहा की भारतातील रेल्वे मार्गाच्या बांधणीचे श्रेय जे आहे हे श्रेय लॉर्ड डलहौसीकडे जाते. लॉर्ड डलहौसीकडे जाते आणि 1853 मुंबई व ठाणे हा भारतातील पहिला रेल्वे मार्ग इसवी सन 1853 लॉर्ड डलहौसीच्या काळात बांधून पूर्ण झालेला होता. 1905 पर्यंत जवळजवळ 28,000 मैल लांबीचा रेल्वे मार्ग बांधून पूर्ण झाला. सुरुवातीस रेल्वे मार्ग हा कच्च्या मालाचे उत्पादन करण्यावर अंतर्गत भागापासून बंदरापर्यंत टाकलेला असे. म्हणजेच 1853 ही भारतातील पहिला रेल्वे मार्ग 1853 मुंबई ते ठाणे लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये बांधून पूर्ण झाला. तसेच पहा की पोस्ट आणि तारायंत्रे याच्यामध्ये सुद्धा लॉर्ड डलहौसीने पोस्ट टपाल व तार पद्धतीत महत्त्वाचे बदल केले. त्यामध्ये डलहौसीच्या कारकिर्दीत 1854 पहिली तार यंत्रणा कोलकाता ते आग्रा दरम्यान सुरू करण्यात आली. लॉर्ड डलहौसीने पोस्ट टपाल व तार पद्धतीत महत्त्वाचे बदल केले. डलहौसीच्याच कारकिर्दीमध्ये 1854 पहिली तार यंत्रणा कोलकाता ते आग्रा दरम्यान सुरू झाली. तसेच पहा की या यंत्रणेने भारतातील प्रमुख शहरे आणि लष्करी ठाणी एकमेकांना जोडली गेली. या यंत्रणेमुळे कोणता फायदा झालेला आहे तर भारतातील प्रमुख शहरे आणि लष्करी ठाणे एकमेकांना जोडली गेली. प्रमुख शहरे आणि लष्करी ठाणी ही एकमेकांना जोडली गेली आणि इंग्रजांनी डाक व्यवस्थेमध्ये सुद्धा काय केलेली आहे तर सुधारणा केलेली आहे. म्हणजेच काय तर वाहतूक व दळणवळण व्यवस्थेमध्ये सुधारणा केल्यानंतर कोणते फायदे झालेले आहेत तर कोलकाता दिल्ली जोडणारा महामार्ग बांधला गेला. त्याचबरोबर 1853 साली मुंबई ते ठाणे मार्गावर पहिली रेल्वे धावली. तारायंत्राद्वारे प्रमुख शहरे व लष्करी ठाणी जोडली गेली. डाक व्यवस्था सुरू केली. वाहतूक व संपर्क साधनांमुळे लोकात एकतेची भावना वाढीस लागली. लोकांमध्ये एकतेची भावना वाढीस लागली. त्यामुळे देशाच्या विविध भागातील लोकांचा परस्परांशी संपर्क वाढला. पहा की भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास. भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास. भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार
जबरदस्त कर आकारत असे. म्हणजेच भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर लादत असे. भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे. या उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारला जात असे. इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारला जात असे. तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे. इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे. त्यामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात होई. त्याचे उत्पादन काय होत असे तर मोठ्या प्रमाणात होत असे आणि कमी खर्चात होत. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले. याचा परिणाम काय झाला तर भारतातील पारंपरिक उद्योगधंदे जे आहेत हे पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले व अनेक कारागीर बेकार झाले. भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले आणि अनेक कारागीर बेकार झाले. म्हणजेच पहा की भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर जबरदस्त कर आकारला जात असे. या उलट भारतात आयात होणाऱ्या मालावर कमी कर घेतला जाई. इंग्लंडचा यंत्रावर तयार झालेला माल मुबलक आणि स्वस्त असे. इंग्लंडचा यंत्रावर तयार झालेला माल मुबलक आणि स्वस्त असते आणि या स्वस्त मालाशी स्पर्धा करणे शक्य नसल्याने भारतातील जे पारंपरिक उद्योगधंदे आहेत हे पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले आणि याचा परिणाम काय झाला तर कारागीर बेकार झाले. पहा की त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे भारतात नव्या उद्योगधंद्यांचा विकास. भारतात नव्या उद्योगधंद्यांचा विकास. इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव व भांडवल इत्यादी गोष्टींच्या अभावामुळे भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकलेले नाहीत. परंतु अशा अडचणीवर मात करून काही भारतीयांनी उद्योगांची उभारणी केली. काही भारतीयांनी उद्योगधंद्यांची उभारणी केलेली आहे. त्यामध्ये पहा की 1853मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापडगिरणी सुरू केली. यांनी काय केलेलं आहे मुंबईमध्ये पहिली कापडगिरणी सुरू केली. तुम्हाला एका वाक्यासाठी प्रश्न येतो, पहिली कापडगिरणी कोठे सुरू झाली तर पहिली कापडगिरणी मुंबईमध्ये सुरू झाली आणि कोणी केली तर 1853मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापडगिरणी सुरू केली. त्यानंतर पहा की 1855 बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. त्याचबरोबर पहा की 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे यांनी काय केलेलं आहे तर जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना सुरू केला. त्याचबरोबर भारतामध्ये कोळसा, धातू, साखर, सिमेंट व रासायनिक द्रव्य या उद्योगांनाही सुरुवात झाली. तुम्हाला याच्यावर टिपेसाठी प्रश्न येतो, भारतात नव्या उद्योगधंद्यांचा विकास झाला. भारतात नव्या उद्योगधंद्यांचा विकास, मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय उत्तर अपेक्षित आहे तर इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव व भांडवल यांचा अभाव असूनही काही भारतीय उद्योजकांनी नवे उद्योग उभारलेले आहेत. त्यामध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईत 1853मध्ये
पहिली कापड गिरणी सुरू केली. त्याचबरोबर बंगाल प्रांतात रिश्रा येथे पहिली तागाची गिरणी सुरू झाली. जमशेदजी टाटा यांनी 1907 साली जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना सुरू केला. तसेच कोळसा, धातू, साखर, सिमेंट व रासायनिक द्रव्य यांचेही उत्पादन भारतामध्ये सुरू झाले. पहा की त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे सामाजिक व सांस्कृतिक परिणाम. सामाजिक व सांस्कृतिक परिणाम. 19व्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद या मूल्यांवर आधारित नवे युग अवतरले. मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद या मूल्यांवर आधारित नवे मूल्य आकारले. त्याचबरोबर पाश्चिमात्य जगातील या परिवर्तनाचे जे पडसाद आहे हे भारतात सुद्धा उमटणे स्वाभाविकच होते. इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाजाची ओळख करून घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी तेथील परंपरा, इतिहास, साहित्य, कला तसेच येथील संगीत, प्राणी, पक्षी यांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये पहा की 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. त्यानंतर मॅक्स मुलर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म, भाषा, इतिहास याचा गाढा अभ्यासक होता. मॅक्स मुलर हा जर्मन विचारवंत आहे. तो भारतीय धर्म, भाषा, इतिहास याचा गाढा अभ्यासक होता. या उदाहरणांमुळे आपणही आपला धर्म, इतिहास, परंपरा यांचा अभ्यास करायला हवा अशी जाणीव नवशिक्षित भारतीयांमध्ये होऊ लागली. त्याचबरोबर पहा की इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले. त्यामध्ये 1829मध्ये लॉर्ड बेंटिंकने सतीबंदीचा कायदा केला. त्यानंतर 1856मध्ये लॉर्ड डलहौसी याने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. परत एकदा पहा, इंग्रजांनी भारतामध्ये अनेक कायदे केले. त्यामध्ये 1829मध्ये लॉर्ड बेंटिंकने सतीबंदीचा कायदा केला आणि 1856मध्ये लॉर्ड डलहौसी याने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. तुम्हाला याच्यावर प्रश्न येतो की व्यक्ती आणि त्याची कार्य. तर सतीबंदीचा कायदा कोणी केलेला आहे तर लॉर्ड बेंटिंकने केलेला आहे. त्याचबरोबर लॉर्ड डलहौसीने काय केलेला आहे तर विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. आणि विल्यम जोन्स यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली तर एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेची स्थापना केली. हे जे ब्रिटिशांनी कायदे केलेले होते हे कायदे समाज सुधारणेसाठी पूरक ठरलेले आहेत. त्याचबरोबर पहा की प्रशासन चालवण्यासाठी ब्रिटिशांनी इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती. प्रशासन चालवण्यासाठी ब्रिटिशांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती. त्यातूनच लॉर्ड मेकॉलेच्या शिफारशीनुसार 1835मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले. 1835मध्ये भारतामध्ये इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले. नव्या शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान व तंत्रज्ञान यांची भारतीयांना ओळख करून देण्यात आली. नव्या शिक्षणाद्वारे
पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान, तंत्रज्ञान याची भारतीयांना ओळख करून देण्यात आली. तसेच 1857 साली कोलकाता, मुंबई आणि मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना झाली. कोलकाता, मुंबई, मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना झाली. एका वाक्यासाठी तुम्हाला प्रश्न येतो, कोणत्या विद्यापीठांची स्थापना झाली? तर 1857 साली कोलकाता, मुंबई आणि मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना झाली. त्यामुळे पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यम वर्गाने भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्व केलेले आहे. म्हणजे याचा ज्या शैक्षणिक सुधारणा झाल्या, या शैक्षणिक सुधारणांचा परिणाम काय झाला? तर पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यम वर्गाने भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्व केले. तुम्हाला याच्यावर टिपेसाठी प्रश्न येतो, शैक्षणिक सुधारणा. मग त्या शैक्षणिक सुधारणा कोणत्या होत्या? तर लॉर्ड मेकॉले यांनी 1835 भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्याची शिफारस केली. त्याचबरोबर इंग्रजी शिक्षणामुळे भारतीयांना विज्ञान तंत्रज्ञान अवगत झाले आणि 1857 साली मुंबई, कोलकाता व मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना झाली. आणि याचाच परिणाम काय झाला? तर पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या याच मध्यम वर्गाने भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्व केले. हा तुमचा आजचा स्वाध्याय असणार आहे. तो स्वाध्याय सर्व विद्यार्थ्यांनी सोडवायचा आहे.